आत्ताच मी खोळं खाडं जमा केले तिकडे त्या कुंट्यामध्ये आणि आता कापूस यायला चाललो. हा 2-3 दिवसाचा कापूस भावांनो. आजचा की कापूस त्याच्यामध्येच आहे बघा. असा कापूस आमचा उरकत नाही. म्हणजे ते होतं सामान सुमान जेवाचं. सुमित्र तिकडं आहे. सुमित्रा हे का म्हणते तुम्हाला तू लय लांब आहे वाटते. आलो सुमित्रा खोळं जमा करून. आबा खोडं नाही आणले का मग तुम्ही? अव पुढे तिकडेच ठेवले. मी इकडे डुकरं येईन ना. तू सांगतो बा गोष्ट. आता कसं आहे, आता आजपर्यंत इकडे डुकर आले त्या कोणत्याकडे म्हणजे भागा आता येते मला माहीत नाही. त्या कोणत्याकडे आता टाक्याकडे लागायला लागले हे आपलं का म्हणते बोंड. तर तिकडं डुकरं तवाच जास्त जाऊ शकते आता. त्यामुळे तर म्हणून वाटलं का खोळं जमा केले मी तिथेच ठेवून दिले. आणि आज जागचा जागल तिथंच मी असं का म्हणते इस्तो करतो. तिथं जातू शकतो 11-12 वाजेपर्यंत. जास्त बरं जमणं परवडत नाही. तब्येत म्हणून पहिलेच बिघडून गेली मी. का मग इकडे खाल्लं म्हणजे तिकडे खोडं ठेवून दिले. आणायला पाहिजे. नाही व तिकडं इस्तो करतो. तिकडून कसं आहे दरवाजा हल्ला समजा एक समजा प्रवेशद्वार आहे. दरवाजा समजा तिकडं दिसलं इस्तो डुकराले तर तिकडून सहसा येत नाही डुकरं. आपला पुन्हा त्याचा पुन्हा आपण मिरच्या टाकून ठेवून त्याच्या धुनीमध्ये नमत नाही. जमतं. मिरच्या टाकून ठेवल्यामुळे ते मग वासाने सहसा यायला पत नाही. तरी पण सांगता येत नाही. झाकण तर करावंच लागते म्हणा का. पण आता आजचा जागल तिकडेच करतो. आणि मग रात्री जमत होतं मळशी येऊन झोपतो. नाही तर मग घरी येतो. कधी जागल हो, का. जमतं. आता बापुली येते का होते का बापुली अनुसार वाटत नाही मला. जमतं. हा तिका मग बापूला तर द्यायचा मला यायला लागेल. तर काटन लय तर असं आहे का. हो पण आता काय करते जमतं. उपाय नाही राहिला आता. त्या काटनं अंगावर येऊ शकते डुकलं. पण कळतं का भेटो म्हणलं तर निघायला लागते. मग